कसली ही भयंकर शिक्षा होईना सहन हे आता परतून ताये माझ्या बाळा. हे समजून घेन ह्या बापाला, हे माफ करणं ह्या बापाला, हे समजून घेणं ह्या बापाला. कसलीही भयंकर शिक्षा होईना सहन हे आता परतून ये आता माझ्या बाळा. हे समजून घेणं ह्या बापाला, हे माफ करणं ह्या बापाला. कसलीही भयंकर शिक्षा होईना सहन हे आता परतून येताये बाळा. कसलीही भयंकर शिक्षा होईना सहन हे आता परतून येताये बाळा. सॉरी कमळ्या, उशीर झाला. अरे असू दे रे. टॅक्सीच मिळेना. ट्रॅफिक कसलं जाम ट्रॅफिक आहे. बाप रे. तुम्हाला जायचं असेल ना? नाही नाही, बसतो ना थोडा वेळ. याने काही त्रास दिला नाही ना? हा कसा त्रास देणार? हा. काय हिरो, कसा आहेस? अरे काल तुझी खूप आठवण आली मला. मॅच होती ना वेस्ट इंडिज बरोबर. पळलो आपण. 7-3 नंतर 88-8. मला वाटलं तर 100 होतं तिने देव जाणे. पण तो हा धोनी मस्त खेळला. आणि त्याच्यावर कोण तो काय रे तो, अरे तो लेफ्टी बॉलर फास्ट कोण, RP सिंग. हां RP सिंग. बरे खेळले. बरे म्हणजे काय, रखडत रखडत केले 188 आणि आऊट झाले. हरलो ना आपण. वेस्ट इंडिज जिंकली 8 विकेटने. पूर्वीसारखी टीम राहील ना, आपण बघायचो मॅच. ढेपाळलेत रे सगळे, थकलेत. तुला चांगला चान्स आहे पण मेले तू इथे झोपू नयेस, उठायचं नाव घेत नाहीयेस. कारे लावून दारे कोंडून घे. तुझ्याशिवाय कंटाळ होतो रे एकट्याला मॅच बघायला. नाही उठ ना, बस झालं. चल चल श्री, कंटाळा आला रे. अरे दिलीस तेवढी शिक्षा बस झाली बापाला. काय रे, उठ ना. ए श्री, सोडून श्री उठ. चल रे श्री, वनवास चल ना जाऊया आपण आपल्या घरी. चल मधू, त्याला उठवा ना कोणीतरी प्लीज, उठवा. बघ ना, बस झालं. डोळे पुढे करून बघ रे बापाची काय अवस्था झाली. हे समजून घेन ह्या बापाला, हे माफ करणं ह्या बापाला.